चंद्रपुर जिला सरकारी महाविद्यालय तथा रुग्णालय के निवासी डॉक्टरों ने अपनी मांगों को लेकर हड़ताल शुरू की है और ये हड़ताल राज्यव्यापी हड़ताल है। तो आइए सुनते हैं इस हड़ताल के संबंध में तथा अपनी मांगों को लेकर हड़ताल पर बैठे निवासी डॉक्टरों ने क्या कहा, इस खबर में। सरकारी वैद्यकीय महाविद्यालय और रुग्णालय चंद्रपुर के निवासी डॉक्टरों ने मार्ड के तहत अपनी विभिन्न मांगों को लेकर एक बार फिर राज्यव्यापी हड़ताल शुरू की है। चंद्रपुर में भी अपनी विभिन्न मांगों को लेकर यह सभी निवासी डॉक्टर हड़ताल पर चले गए हैं और अपनी मांगों का फलक इस मौके पर वे अपने हाथों में लिए हुए थे। उनकी इस हड़ताल से सरकारी रुग्णालय पर काफी असर पड़ सकता है। वहीं इस मौके पर सिटी प्रतिनिधि वैभव रुयारकर भी वहां पर पहुंचे और उन्होंने जब इस हड़ताल के संबंध में जानकारी हासिल करनी चाहिए तो सुनिए मार्ड जीएमसी चंद्रपुर के अध्यक्ष डॉक्टर अक्षय वाघमारे ने इस संबंध में क्या कहा, आप स्वयं सुने उन्हीं की जुबानी। सीटीवी के लिए हमारे प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट। पहिला संप आपण 7 फरवरी 2024 ला पुकारला होता। या संपामध्ये आपल्या काही मुख्य मागण्या होत्या। वसतिगृह मिळवून देण्यासाठी निवासी डॉक्टरांसाठी जे स्टायफंड आहे ते वेळेवर येणे आणि स्टायफंड हे सेंट्रल इन्स्टिट्यूटच्या लेवलचं प्राप्तीसाठी। तर या 7 फरवरीच्या बैठकीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांची बैठक घेऊन या आपल्या सगळ्या मागण्यांना मंजुरी मिळावी म्हणून ही बैठक झालेली होती। पण आता हे 7 ते 10 दिवस ओलांडून गेले आहेत आणि तरी पण या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत। तर तो जो संप होता आपला तो आपण संप विथेल्ड केला होता, तो संप मागे पुकारला नव्हता। तर त्या संपावर अजूनही काही निर्णय झालेला नाही म्हणून आपल्याला हा पुन्हा संप पुकारावा लागलेला आहे। तर आपल्या मागण्या आता पण त्याच आहेत। आपलं जे आहे बाहेरून महाराष्ट्रामध्ये इतर राज्यातून पण आपल्याकडे डॉक्टर्स येतात, तर त्यांना इथं राहण्यासाठी बरोबर वसतिगृह उपलब्ध नाहीये। जे सध्या आता चंद्रपूरचीच गोष्ट बनायची झाली तर आपल्याकडं एक जिल्हा परिषद शाळेला त्याला रंग देऊन आपल्याला तिथं राहण्यासाठी सोय करून दिली आहे आणि हे आम्ही मागच्या 1.5 वर्षापासून असंच ऍडजस्ट करत राहत आहोत, जिथं ना पिण्याचं पाणी बरोबर आहे आणि दर 2 दिवसाला काहीतरी रिपेअर करायची आवश्यकता पडत आहे। आणि आपलं जे सिक्युरिटीचा पण एक इश्यू आहे, आमच्याकडे सिक्युरिटी पण आपल्याकडे उपलब्ध नाही। बाकी या हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर 175 आपल्याला सिक्युरिटी गार्ड लागतात, पण सिक्युरिटी तेवढी नाहीये। आपल्याकडे फक्त 40 सिक्युरिटी गार्ड इथं उपलब्ध आहे आणि हे 40 सिक्युरिटी गार्ड पण आपले 3 कॅम्पसमध्ये डिवाइड आहेत। हे बाजार वॉर्डचं जे हॉस्पिटल आहे, रामनगरचं जे कॉलेज आणि जे नवीन कॅम्पस बनत आहे बल्लारशाह रोडला, तिथे पण हे 40 लोक तिथे असे पसरलेले आहेत। तर या हॉस्पिटलला बघायला गेलं तर 10 ते 15 गार्ड आपल्याकडे उपलब्ध आहे आणि या हॉस्पिटलचे आम्ही आल्यापासून 1.5 वर्षामध्ये भरपूर हाणामारीचे प्रकरण पण झालेले आहेत। डॉक्टरांना पण हानी केलेली आहे आणि व पेशंटला पण याचं हे झालेलं आहे, त्रास झालेला आहे। तर फक्त आमच्या याच मागण्या आहेत। आम्ही सेंट्रल मार्डला आम्ही सपोर्ट करत आहोत, सेंट्रल सपोर्ट दाखवत आहोत व आमच्या काही या लोकल मागण्या पण याच्यामध्ये आमच्या आहेत। आम्ही जे आहे इथं संपावर सध्या ज्युनियर रेसिडेंट निवासी डॉक्टर जे आहोत, तर फर्स्ट इयरचे जे आहेत ते 48 आणि सेकंड इयरचे आहेत 33, असे एकूण 81 डॉक्टर आम्ही संपावर आहोत। तर या संपामध्ये जे आहे इलेक्टिव्ह ऑपरेशन जे आहेत आणि ओपीडी हे बंद राहतील। इमर्जन्सी जे आहे ते चालू आहे। इमर्जन्सी ऑपरेशन जेवढे पण लागणार ते दवाखान्यामध्ये चालू राहतील आणि दवाखान्यामध्ये डिलिव्हरी जे आहे लेबर रूम जे आहेत ते पण सुरळीत चालू राहतील। त्याच्यामध्ये काही जर कमी पडत असेल तर आम्ही अजून तिथं निवासी डॉक्टर पुरवू, तर त्याच्यामध्ये काही अडथळा होणार नाही। इमर्जन्सी सगळ्या चालू राहतील, मी पुन्हा एकदा सांगतो।